रत्नाकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। प्रत्येक जीवाला स्वप्नाचा अनुभव येतो। तो स्वप्नस्थ पदार्थांना जाणतो म्हणजे चैतन्य रूप असतो। जागृतादी पदार्थांना जाणतो आणि त्या पदार्थांना जाणून सुद्धा तो कसा असतो, चैतन्य रूप असतो। मग झोपेत कुठलाच किंवा कोणत्याच प्रकारचा प्रपंच नसतो हेही तो जाणतो। म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण देहाचे आपण द्रष्टे आहोत। जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थेचे साक्षी आपण आहोत। तसंच अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या पाचही कोशाला जाणून आपण त्याच्याहून निराळे आहोत, वेगळे आहोत। आणि याला जाणणारे आपण वेगळे आहोत इतकंच नाही तर आत्मा आहोत, सच्चिदानंद रूप आहोत असं ठरतं। आणि या ज्ञानानंच आपल्याला मोक्ष मिळणार आहे याच्यात शंका नाही। म्हणून इथं महाराज सांगतात की आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो। तर यासाठी नामावलीचं एक प्रमाण सांगितलेलं आहे। अहम साक्षीतियो विद्या द्विविचैवं पुन्हा पुन्हा स एव मुक्त्वा सो विद्वान्निति वेदांत डिंडिमहा। याचा अर्थ तीन देह, तीन अवस्था, पंचकोश आणि भोग्य वस्तू या सर्वांचे वारंवार चिंतन करून ती देहादिक सर्व दृश्य आहेत म्हणजे जाणण्यात येणारे आहेत आणि त्याचे आपण द्रष्टा आहोत, साक्षी आहोत, आत्मा आहोत असं जो पुरुष निश्चयानं जाणतो तो मुक्त आहे आणि तोच विद्वान आहे असा वेदांत शास्त्राचा नगारा बोलतो। म्हणजे वेदांत शास्त्र अगदी उघड करून मोठ्याने सांगतात। म्हणून नगर्जती महाशक्तीर यावद वेदांत केशरी, जसं उदाहरण दिलेलं आहे की तावत गर्जंती शास्त्राणी, हे पाच शास्त्रकार आहेत ना, हे कौरक यांची चलती चर्चा। तावत गर्जंती शास्त्राणी जंबुका विपिने यथा, जसं कोल्हे, कुत्रे, लांडगे हे रानामध्ये कौर काढतेत, जोपर्यंत जंगलाचा राजा सिंह आपली गर्जना करत नाही तोपर्यंत, आणि ज्या वेळेस सिंह गर्जना झाली की सगळे चिडी चुप गपचूप बसतात। तसं वेदांत शास्त्राची गर्जना झाली की सगळे शास्त्र चिडी चुप। कारण वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा। ब्रह्मतत्व सत्य आहे आणि अनुभवाला येणारं विश्व हे स्वप्नासारखं खोटं आहे आणि याच्या पलीकडं काहीच नाही। जीवो ब्रह्मैव नापरहा। म्हणून ब्रह्म सर्वगत सदा सम, तेथे अणु नाही विषम। तुकोबराय सांगतात की ब्रह्म कसं आहे, सर्वगत आणि सदा सम आहे। सदा म्हणजे सदा, सर्वदा, सर्व ठिकाणी, सर्व रूपानं। म्हणून जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद। आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखिले नयनी चरण विटे सहित पाऊली। म्हणजे या डोळ्यानं तो उभा विठ्ठल पाहिला आणि उभा म्हणून उठून या पहाटे विठ्ठल पहा उभा विटे, चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका। म्हणून सकाळी उठल्याबरोबर या देवाचं स्मरण करा, कारण हा देव उभा आहे। वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ। व्यवहारामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत
लहानपणापासून वृद्धापकाळापर्यंत किंवा जन्मल्यापासून मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत जरी कोणी आपली वाट पाहिली नाही किंवा आपल्यावर प्रेम केलं नाही तरी काही हरकत नाही, कारण हा जो उभा देव आहे तो आपली वाट पाहत आहे, त्याचं आपल्यावर प्रेम आहे. म्हणून व्यवहार कितीही प्रतिकूल असू द्या, नाराज व्हायचं काम नाही, कारण तेथे असे देव उभा, कैसी समचरणाची शोभा. म्हणून संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर, संतांचा काय आहे तिथं उभा मेळावा आहे, कीर्तन होत आहे. आणि त्या कीर्तनामध्ये नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. काय नामदेव महाराजांचा महिमा आहे कीर्तन करण्याचा, की देव स्वतः कीर्तनात नाचत आहेत. म्हणून कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन ऐकल्यावर कीर्तन ऐकणाऱ्याला वाटायला पाहिजे की मी हरी आहे. हरी आहे म्हटल्यानंतर मला जन्म नाही आणि मृत्यू नाही, कारण जन्म आणि मृत्यू ज्या देहाला आहे तो देह मी नाही, माझा नाही आणि खरा नाही. म्हणून या देहाचे आपण द्रष्टे आहोत, जागृती स्वप्न सुषुप्ती याचे साक्षी आहोत आणि पंचकोशाहून निराळे आहोत, आत्मा सच्चिदानंद रूप आहोत. असं तीन देह स्थूल सूक्ष्म आणि कारण, जागृती स्वप्न सुषुप्ती, अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश, आनंदमय कोश, ह्या पाचही कोशाहून आणि देहाचा द्रष्टा समजणे विशेष ज्ञान आहे. म्हणजे ह्या सगळ्यांना आपण जाणणारे आहोत आणि हे जाणणं म्हणजेच काय आहे, विशेष ज्ञान म्हणतात याला. कारण आपलं विशेष काय आहे, एकत्व, चेतनत्व, निर्विकारत्व, हे आपलं काय आहे, विशेष गुण आहे. जसं पोळणं हा अग्नीचा काय आहे, विशेष गुणधर्म आहे. तो धर्म इतर वस्तूमध्ये आहे का, नाही. म्हणून तांबडी गाय म्हटल्यानंतर त्या कळपातून त्या तांबड्या रंगानं तिला बाजूला केलं का नाही, हे विशेष आहे त्याचं. म्हणून अग्नी उष्ण आहे, पाणी थंड आहे, हे त्यांचं विशेष आहे. म्हणून तसं आपलं एक विशेष आहे की आपण कसे आहोत, एकत्व, एक आहोत. एकत्व आपल्याला सोडून बाकीच्या ठिकाणी पहा बिलकुल नाही दिसत. एकत्व, नित्यत्व आणि चेतनत्व. म्हणून चेतनत्व हे फक्त आपल्याच ठिकाणी आहे. सगळ्या वस्तू जाणण्यात येणाऱ्या आहेत आणि एकटेच आपण जाणणारे आहोत. जसा एकटाच नवरदेव लग्न लावून घ्यायला आला आणि सगळं वऱ्हाड लग्न लावायला आलं, म्हणजे अक्षदा टाकायला आलं, आणि नवरदेव अक्षदा टाकून घ्यायला आला. तसं जाणणारे आपण एकटेच आहोत आणि जाणण्यात येणारे सगळेच आहेत. कुठून तेवी शिवोणी पृथ्वीवरी, भासती पदार्थाची आपरी, प्रकाश येते एक सरी संवित्ती जाण. म्हणून हे प्रकाशन कोण करायला लागलं, कोण जाणायला लागलं, विज्ञातार मरे केन विजाणियात. उद्दालक मुनी आपल्या मैत्रीला सांगतात, हे मैत्री, अरे जो सगळ्यांना जाणतो त्याला कोण जाणन. इंद्रियाद्वारे अंतकरणामध्ये आपण जागृतीला जाणायला लागलो, इंद्रिया वाचून अंतकरणात आपण आठवणीला जाणायला लागलो, इंद्रिया वाचून अंतकरणात मनाला आपण जाणायला लागलो, आणि इंद्रिया वाचून अंतकरणात आपण आपल्याला जाणायला लागलो. मग सगळ्यांना जो जाणायला लागला त्याला कोण जाणल. जो सगळ्यांना गोड करायला लागला त्याला कोण गोड करल. जो सगळ्यांची तहान भागवायला त्याची तहान कोण भागवन. म्हणून नाथाच्या घरची उलटीच खून आणि पाण्याशी लागली पहा तहान. पाण्याला तहान लागली, जो सगळ्यांची तहान भागवतो त्याला तहान लागली. क्या बात आहे ना. म्हणून मोहे सुन सुन आवत हासी, पाणी मोमीन प्यासी. मला सारखं हसू यायला लागलं की पाण्यामध्ये मासा आहे आणि तो तहानलेला आहे. काय गंमत आहे की माशीच्या कुठं पाणी नाही,
खालीवरी पाणी, आजूबाजूला पाणी, आहे का नाही? तसं आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. म्हणजे सगळीकडं हरीच आहे. जहां देख जिधर देखती हूँ उधर तुम ही तुम हो. कहाँ पग डारू देखे अनेरा, देखूं तो सब वो ही ने घेरा. क्या बात है. आमच्या मीराबाई सांगतात की मी पाय कुठं टाकू, पाय कुठं ठेवू, ज्या पृथ्वीवर मी पाय ठेवणार ती पृथ्वी माझा हरी आहे. क्या बात आहे. काय भाव आहे. हे पाणी माझा हरी आहे, हे वायू, हे अग्नी, हे आकाश, जयापासून हे सकळ महिमंडळ हे झाले. तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी. ज्याच्यापासून हे सगळं झालेलं आहे, नाही नवे नवे जो सगळं हेच झालं आहे. सगळं कोण झालं? देवच झालेला आहे. म्हणून देवच आहे आणि देव जाणणं हीच खरी भक्ती आहे. म्हणून करीशी देवा विन आस, अवघी होईल निरास. तृष्णा वाढविशी बहुवस, कधी सुखासी न पावसी. जर आपण देवा वाचून जर संसारातल्या वस्तूची इच्छा करत असतो तर विषय परिच्छिन्न आहेत आणि परिच्छिन्न विषयापासून आपल्याला अमर्याद सुख कसं प्राप्त होईल? होणारच नाही. कारण विषय अनित्य आहे आणि अनित्य विषयापासून झालेला आनंद कसा राहणार? अनित्यच राहणार. आणि आपण नित्य असल्यामुळं आपल्याला अपेक्षा काय आहे की आपल्याला नित्य आनंद व्हावा. नित्य आनंदापुढे आनंद तो कोण? विषय सुख बाई बापुडे ते क्षीण. विषयाचं सुख कसं आहे? तुच्छ आहे. म्हणून विषयी थू तुझे चित्त धू, फुगडी फू बाई फुगडी फू. अशा फुगड्या खेळल्या गवळणींनी. गवळणी ब्रह्मज्ञानी होत्या आणि ती गवळण म्हणजे एक एक अंतकरणाची वृत्ती आहे. आणि अंतकरणात प्रगट असलेला चैतन्य आत्मा साक्षात श्रीकृष्ण परमात्मा आहे. अंतःकरण हे गोकुळ आहे आणि हे इंद्रिय हे गायी आहेत. चला वळू गायी. या इंद्रियाला जरा वळण लावू, कारण पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव तो निराळा. म्हणून नाही दुजा. म्हणून या इंद्रियाला जसं वळण लावलं तसंच वळण लागत असतं. जर लहानपणापासून जर देवालयात जाऊन देवाच्या दर्शनाची जर सवय लावली पायाला, तर ते मंदिरात जाण्याऐवजी मग मंदिरालयात कशाला जातील? आलं का लक्षात? म्हणून ते नीट वाट कुठं धरतील? पाऊले चालली पंढरीची वाट. मग ती पंढरीचीच वाट धरते. आल्यानो संसारा तुम्ही जारे पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग. आपण दीन आहोत का? कारण ज्याला मृत्यूचं दुःख आहे त्याला दीन म्हणू नये का? गरीब म्हणू नये? श्रीमंत कोणाला म्हणावं? फार मोठे श्रीमंत आहेत, त्यांना विचारा मरण आहे का? ते म्हणे ते कोणाला चुकलं. मग कशाचे श्रीमंत आहे? तुम्ही नावाचे श्रीमंत आहेत फक्त. जर तुम्हाला मृत्यू नाही तर तुम्ही छाती ठोकपणे सांगू शकता की मी श्रीमंत आहे. म्हणून कोण श्रीमंत आहे? ज्याला मृत्यू नाही त्याला श्रीमंत म्हणावं. आणि जर मृत्यू आहे तर कशाचे श्रीमंत? म्हणून ज्याला मृत्यूचं दुःख आहे ते गरीब नाही, गरीब आहे, दीन आहे. परम दीन दयाळा निरसी मोह माया. दिनावर जो दया करतो, म्हणून दया करणे जे पुत्रार्थी, म्हणून त्यालाच साधू संत म्हणावं. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जे का रंजले गांजले, म्हणून जीव रंजलेला आहे, गांजलेला आहे, तो दुःखी आहे, कष्टी आहे, कारण परतंत्र आहे. जीवाला शरीर धारण करणं, शरीर राहणं आणि शरीर सोडणं याच्याबद्दल काय आहे? पारतंत्र्य आहे. तुम्हाला तुमच्या मनानं शरीर सोडता येतं का? आणि मनानं शरीर धारण करता येतं का? नाही ना. आणि देवाला
तो स्वतः शरीर धारण करतो स्वइच्छेनं आणि स्वइच्छेनं शरीर सोडतो. म्हणून शरीर धारण करण्यात आणि सोडण्यात ईश्वर स्वतंत्र आहे आणि जीव परतंत्र आहे. कारण जीवाला जे शरीर मिळालेलं आहे, कर्मानी बंधीनी मनुष्य लोके, कर्माच्या बंधनात अडकल्यामुळं जीवाला देह मिळतो. आणि तो मिळवतो का मिळतो? मिळतो. तो जसं कर्म असेल केले, कर्म आले झाले, तेची भोग आले. तेच आलं का दुसरं आलं? मग ते कोणी केलं? ते आपणच केलेलं आहे. पण आपल्याला वाटतं की देवानं मला माझ्या नशिबात असं का ठेवलं, का केलं, आणि आपण देवाच्या डोक्यावर खापर फोडतो. ही आपल्याला सवय लागली. केलं कोणी? मग जैसी करणी वैसी भरणी. जसं करतो तसं आपल्याला भोगायला मिळेल. मग जर आपण वाईट कर्म केलं तर त्याचं फळ काय मिळणार आहे? दुःख मिळणार आहे. म्हणून आज हा जीव जो दुःख भोगत आहे ते मागच्या जन्मातले कर्मफल आहेत. म्हणून देवाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याला वाटतं आपल्या दुःखाचं कारण मागच्या जन्मातलं पाप असेल, आपल्या दुःखाचं कारण शेजारी पाजारी असतील, आपल्या दुःखाचं कारण कोणीतरी आपल्याला करणी केली असेल, किंवा आपल्या दुःखाचं कारण देव मागं लागला असेल. आता देव ह्यो इतका चांगला आहे का देव सगळे कामधंदे सोडून याच्याच मागं लागायला? हां, आपण इतके चांगले आहोत, एक तरी सुंदरतेचं लक्ष नाही का बरं? चांगलं लक्ष नाही का आपल्यामध्ये? महर्षी नारदांना 14 विद्या 64 कला अवगत होत्या. आपल्याला कोणती कला आहे का? सगळ्या अवकाळाचे, एक बी चांगली कला नाही आपल्यात. म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनतकुमार, सनंदन आणि सनकादिक यांना शरण जाऊन तिथं ब्रह्मज्ञानाचा उपदेश ग्रहण केला आणि त्यांच्या मुखातून उद्गार निघाले, यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती. जे अल्प आहे ते सुखरूप नाही. आणि शरीर कसं आहे? अल्प आहे, मर्यादित आहे. सृष्टी कशी आहे? मर्यादित आहे. जागृती कशी आहे? मर्यादित आहे. स्वप्न कसं आहे? मर्यादित आहे. झोप कशी आहे? मर्यादित आहे. हे सगळं मर्यादित आहे. आणि तुम्ही एकच वस्तू अशी आहे जी अमर्याद आहे, अखंड आहे, निर्विकार आहे. कारण ज्याला आकार नाही, त्याला देश मर्यादा नाही, त्याला काल मर्यादा नाही, त्याला वस्तू परिच्छेद नाही. आणि ज्याला देश मर्यादा नाही, काल मर्यादा नाही, वस्तू परिच्छेद नाही, म्हणून देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला स्फटिक जैसा. या मनावरचं जे कीटन होतं ते निघून गेलं. म्हणून हे मन जे गांजलं होतं ते शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. कारण ह्या अंतकरणामध्ये अज्ञानाचं कीटन आलं होतं. जसं त्या दिव्याला काच असतो ना, आणि त्या काचाला काजळी येत असते, ती काळी असते, तसं हे अज्ञान रूपी काजळी अंतकरणावर आलेलं काय आहे? कीटन आहे. आणि त्या अंतकरणात शुद्ध असलेला निर्गुण निराकार निर्विकार असलेला परमात्मा प्रगट आहे. पण तो गुणवान आकारवान विकारी का दिसायला लागला? कारण त्या अंतकरणामध्ये कीटन आलेलं आहे. आणि ज्ञानोबराय सांगतात, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तय योगिया पाहे दिवाळी निरंतर. काहीच अंतर नाही त्याच्यामध्ये. आणि राजाला दिवाळी कधी कधी रोजच राजाला दिवाळी. तिथं काय राजा बोलेंदल आले. आणि आपल्याला दिवाळी केव्हा? वर्षातून एकदा. बरोबर आहे ना? आपल्याला वर्षातून एकदा. आणि राजाला तसं वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुसी. आम्ही वैष्णव आहोत आणि आमचा निश्चय कसा आहे की विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. म्हणून विष्णू वाचून ज्याचं जप असन त्याचं ज्ञान कसं आहे? व्यर्थ आहे. कारण सगळं काय आहे? विष्णुमय जग. हे सगळं विष्णुमय आहे. आहे का दुसरी वस्तू? कारण
सत चित आणि आनंद या पलीकडं काय आहे या सृष्टीमध्ये? आणि ते तत्व तुमचं स्वरूप नाही आहे, ते तत्वच तुमचं स्वरूप आहे. आणि नाम आणि रूप हे मायेचं आहे. आणि माया शब्दाचा अर्थच काय? जी नाही ती, तिला म्हणायचं माया. म्हणून माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. अंग आणि छाया जयापरी, विश्वव्यापी माया तिने झाकोळिली छाया. म्हणून ही माया म्हणजे जी नाही ती शक्ती, ती आत्मस्वरूपाला आवरण घालते, झाकून टाकते. नाही ते चित्र दावीची, काय करते ही नसलेलंच दाखवती. आत्मा निर्गुण आहे ना, ती सगुण दाखवते. आपलं लक्ष कुणीकडे जाईल? सगुणाकडं. बरं, सगुण जरी दिसले तरी त्याची सुद्धा उपासना केली तर ते कोणाकडे जाणार? सगुणी भजता निर्गुणी पावले, विकल्प धरिता जीवा झडे. म्हणून नाथबाबा सांगतात सगुण तरी कोण आहे? निर्गुणच आहे. आणि निर्गुण तर निर्गुण आहेच. सगुण निर्गुण गुणाचे आगुण, हरिविन मन व्यर्थ जाये. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसं चित आणि पट एकाच धातूवर दोन कल्पना आहेत ना, मग चित पटाशिवाय नाही, पट चिताशिवाय नाही, धातूमध्ये चितही नाही आणि पटही नाही. क्या बात आहे. तसं सगुण निर्गुणाशिवाय नाही, निर्गुण सगुणाशिवाय नाही. आणि आपल्या वास्तविक स्वरूपामध्ये सगुणत्व आणि निर्गुणत्व हे दोन्ही सुद्धा नाही. ते केवळ आहे, अवाच्य आहे ते. म्हणून वाचा निवर्तन्ते, तिथं वाणी काम करत नाही. मन वाणी बिन रूप, म्हणून नच शांको न पावकहा, म्हणजे चंद्रानं प्रकाशित होत नाही. न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावकहा, यद्गत्वार निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्जुना, या आत्म्याचं स्वरूप ना सूर्य ना चंद्र ना तारे ना दिवा ना अग्नी प्रकाशित करू शकतात. म्हणून हा आत्मा कसा आहे? मन वाणी बिनरूप. ज्ञानोबराय सांगतात जाणीव जेथ न रिघे, तिथं जाणीव शिरत नाही. विचार मागुता पावली निघे, विचार सुद्धा माग फिरून येतो. तर्कू ऐनी नेघे, तर्क सुद्धा तिथं चलत नाही की आत्मा कसा आहे. आणि काय तुमच्याकडे पाहायला? हे नकटे माप, हे इंद्रिय, ह्या इंद्रियाच्या मापानं तुम्ही जागृतीतली सृष्टीच पाहावी, आत्म्याकडे जाऊच नाही. कारण आत्मा इंद्रियाचा विषयच नाही. अहो साधं मन तुमचं इंद्रियाचा विषय नाही, आत्मा तर लांबच राहिला. बोला, मन इंद्रियाचा विषय आहे. मग व्यावहारिक मन व्यावहारिक इंद्रियाचा विषय नाही तर पारमार्थिक आत्मा व्यावहारिक इंद्रियाचा विषय कसा असू शकन? कसं बोलता राव तुम्ही? हो, इंद्रियानं आम्हाला आत्मा कळावा, कसा कळन? सत्ताभेद आहे इथं. जर तुम्हाला हे कबूल आहे की व्यावहारिक पडद्यावर बॉम्बलास्ट झाला घटना आहे, तर त्या घटनेनं तो पडदा जळत नाही, पाण्यानं भिजत नाही, अग्नीनं जळत नाही, वाऱ्यानं हलत नाही. म्हणजे त्या सगळ्या घटना काल्पनिक आहेत आणि पडदा मात्र व्यवहारात खरा आहे. मग तसं इंद्रिय हे व्यावहारिक आहेत आणि व्यावहारिक वस्तू जाणण्याचेच साधन आहेत. त्या इंद्रियानं तुम्ही पारमार्थिक आत्मा प्रत्यक्ष व्हावा अशी कशी अपेक्षा ठेवता? बोला. म्हणून इंद्रियानं आत्मा कळूच नाही, कारण इंद्रियानं जग कळावं. बरोबर आहे, कारण जग इंद्रियासमोरचा विषय आहे. हे दोघं एकाच माईचे लेकरं आहेत. एक ऑफिसमध्ये बॉस आहे आणि एक कारकून आहे. बरोबर आहे ना, त्याची कामं वेगवेगळे आहेत. म्हणून जगत तामस परिणाम आहे पंचमहाभूताचा, इंद्रिय राजस परिणाम आहे आणि अंतःकरण सात्विक परिणाम आहे. पण पंचभूताचेच ना, भौतिकच ना. भूताचे आहे म्हणल्यावर एकाच माईची तीन लेकरं आहेत.
याच्या तऱ्हा वेगळ्या आहेत आणि त्या तऱ्हा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून यायनी आत्मा कळावं अशी अपेक्षा ठेवू नका. जसं डोळ्यानं वारा दिसावा अशी आपण अपेक्षा ठेवतो का? थोडी, इतकुशी नाही. मग इंद्रियानं आत्मा कळावा, देव कळावा अशी अपेक्षा कशी ठेवता तुम्ही? म्हणून मन इंद्रियाचा विषय नाही, तर मनाला जाणणारे तुम्ही इंद्रियाचा विषय कसा असू शकतो? म्हणून मनश्चक्षुरादेर मनश्चक्षुरादी, ह्या मन इंद्रियाचा मन इंद्रियपणा कोणामुळं आहे? आपल्यामुळं आहे. कारण जगाचं आणि शरीराचं ज्ञान इंद्रियाद्वारे अंतःकरणात व्हायला लागलं. मग आणि ते इंद्रिय जगासारखे आणि शरीरासारखे कळत नाहीत. आणि ते जर नाही म्हणावं तर मग जग शरीर कशाने कळायला लागलेत? म्हणून जगाच्या शरीराच्या सिद्धीसाठी त्याच्यासारखे नसलेले इंद्रिय मन मानावंच लागतात. नाही म्हणावं तर हे कशात कळालं? इंद्रियाद्वारे कळालं, अंतःकरणात कळालं. म्हणून त्याच्यासारखे दिसायलेत का? नाही. नाही म्हणावं तर कशात कळायले? आहे म्हणावं तर याच्यासारखे दिसेना. कसं करावं बाबा? आता कसं करावं? गपचूप कबूल करावंच लागतं की जगासारखे आणि शरीरासारखे इंद्रिय मन नाहीत. आणि त्याला नाही म्हणावं तर मग हे कळायचं नाही आणि हे तर कळायला. म्हणून जगा शरीरासारखे नसलेले इंद्रिय मन जगाच्या शरीराच्या सिद्धीसाठी मानावंच लागते. मनश्चक्षुरादेर मनश्चक्षुरादी, मनश्चक्षुरादेर मनश्चक्षुरादे म्हणजे मन इंद्रियांचा मन इंद्रियपणा कोणामुळं आहे? आत्म्यामुळं आहे, आपल्यामुळं आहे. कारण मन मन म्हणायला लागलं का तुम्ही म्हणायला लागले? मनाचा आणि इंद्रियाचा मन इंद्रियपणा कोणामुळे? तुम्हीच त्याला भाव दिला का ते म्हणायला लागले तर आम्ही आहेत? म्हणून मन इंद्रियाचा मन इंद्रियपणा तुमच्यामुळं आहे. ती एवढी सगळ्यावर सत्ता चालवायला लागली तर कोणाची सत्ता घेऊन? घरामध्ये मालकीन तुमची सत्ता घेऊन नोकरावर सत्ता करायला लागली, लेकरावर सत्ता चालवायली. पण मूळ सत्ता कोणाची आहे? मालकाची आहे. तसं इंद्रिय मनाला इंद्रिय मनपणा कोणामुळे आहे? तुम्ही मालक आहेत आणि तुमचीच सत्ता आहे त्यांना. म्हणून मनश्चक्षुरादेर मनश्चक्षुरादे, मनश्चक्षुरादेर अगम्य स्वरूपा. मन आणि इंद्रियांना अगम्य असं आपलं स्वरूप आहे. म्हणजे मन इंद्रियानं आपण जाणण्यात येत नाहीत. का नाही? कारण आपण त्यांचा विषय नाही. संपला. याच्या पुढं काय बोलावं होता? की मन इंद्रियाचा आपण विषय नाही. जसा डोळा रूप पाहण्याचं साधन आहे का? डोळा शब्द पाहण्याचं साधन आहे? रूप पाहण्याचं साधन आहे. आणि डोळ्यानं शब्द कसा दिसल? मग तुम्ही असा हट्ट धरून बसला की डोळ्यानं शब्द दिसायलाच पाहिजे, तर हा आग्रह हो चिवरी. म्हणून इथं नैष्कर्म्य जे होऊ म्हणती त्यांचा आग्रह हो चिवरे. इथं कर्म करावंच लागणार आहे शेवटपर्यंत. पण ते केलेलं कर्म निष्काम बुद्धीनं झालं पाहिजे आणि भगवंताच्या चरणी अर्पण व्हायला पाहिजे. आणि या केलेल्या कर्माचं फळ चित्तशुद्धी आहे. आणि चित्तशुद्धी झाल्यावर काय फळ आहे? म्हणून सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुला आले चित्त शुद्ध करा. अंतकरणामध्ये जगत सत्यत्व भ्रांती आहे, याचा अर्थ आपला अंतकरण अशुद्ध आहे. जर पाणी हलायला लागलं, गडूळ दिसायला लागलं तर समजावं की हे कसं दिसायला लागलं. आता ह्याच्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब जसं आहे तसं दिसेन का? नाही, ते सुद्धा गडूळ दिसणार, हलणारच दिसणार. मातीमुळं गडूळता आली आणि वाऱ्यामुळं चंचलता आली आणि ते जर स्थिर असलं तर प्रतिबिंब जशाला तसंच दिसणार. तसं अंतकरणामध्ये तमोगुणाचा गडूळता शिरली आणि रजोगुणाची चंचलता शिरली. म्हणून आत्मा कसा वाटायला लागला आपल्याला? तामसी वाटायला, राजसी वाटायला लागला.
आणि त्याच अंतःकरणामध्ये जर सत्व वाढलं, सत्वात संजायते ज्ञानम. म्हणून हा आत्मा कसा आहे तर हा एक आहे, नित्य आहे, शुद्ध आहे, निर्विकार आहे आणि मन इंद्रिय वाणीचा विषय नाही. असे शुद्ध परमात्मा पारमार्थिक आपण आहोत असं प्रत्येकानं लक्षात घेणं हे मनुष्य देहातलं पहिलं कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. म्हणून इथं महाराज सांगतात की नंतर या वृत्ती ते वृत्तीजन्य असल्यामुळे परिच्छिन्न व विस्मृत होण्यासारखे आहे. यासाठी विशेष ज्ञानाच्या साधनाचा उपयोग फक्त अज्ञान निवृत्तीसाठी व अज्ञान कार्य देहाध्यास निवृत्तीसाठी करावा. नंतर ते विशेषण सुद्धा कल्पित आहे असे समजून वास्तविक परिपूर्ण सामान्य ज्ञानरूप ब्रह्मस्वरूपात त्याचा एक जीव करून टाकावे. हेच मोक्षाचे साधन आहे. यासाठी विशेष ज्ञानरूप चौथा महाकारण देह आहे. म्हणून हे विशेष रूप सुद्धा काय आहे, परिच्छिन्न आहे. हे सुद्धा नष्ट होणार आहे. जसं ज्योत प्रगट झाली, आता ज्योतीचे दोन रूप आहेत, एक सामान्य रूप आहे आणि एक विशेष रूप आहे. आता लाकडामध्ये जो अग्नी आहे तो सामान्य रूपानं आहे. तो पोळतो का प्रकाशन करतो? पोळतही नाही आणि प्रकाशनही करत नाही, म्हणजे त्याचं सामान्य रूप आहे. आणि ज्योतीवर प्रगट झालेला, वातीवर प्रगट झालेला अग्नी म्हणजे ज्योत, ती पोळते आणि प्रकाशन करते. म्हणजे तो विशेष रूपानं अग्नी प्रगट झाला, प्रकर्षानं अग्नी प्रगट झालेला आहे. मग तो विशेष रूपाचा अग्नी काय करतो? अंधाराला विरोध करतो. तसं अंतःकरणात प्रगट असलेलं जे चैतन्य आहे ते विशेष रूपानं प्रगट झालेलं आहे आणि तो अज्ञानाला विरोध करतो. म्हणजे मी एक आहे, चैतन्य आहे, न बदलणारा आहे असं आपल्याला आपल्याबद्दलचं जे ज्ञान आहे हे ज्ञान विशेष रूपानं झालेलं आहे आणि हे विशेष रूपानं झालेलं ज्ञान अज्ञानाला विरोध करत असतं. मग इथं न कळणं राहतं का? सगळ्या गोष्टीचा आपल्याला उलगडा झाला का नाही? झाला ना. काय म्हणते तिथं? इथं त्यांनी सांगितलेलं आहे की आपण म्हणजे 5 प्राण, न च प्राण संजनो न वै पंचवायू नव सप्तधातू नवा पंचकोश. म्हणजे पंचप्राणाहून आपण वेगळे आहोत आणि त्याचे उपप्राण, याच्याहून सुद्धा प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, आणि त्याचे उपप्राण देवदत्त, कुरकुल, कुर्म आणि धनंजय आहे ना. कुर्म, कुरकुल, देवदत्त, धनंजय हे सगळे 5 उपप्राण आहेत आणि त्यांचे वेगवेगळे कार्य आहेत. कसं आहे की कुरकुल शिंक येतो, देवदत्तामुळं जांभळी येते, धनंजयामुळं शरीर पुष्ट होतं आणि ते प्रेताला काय करतं? भोगवत असते. आणि कुर्मामुळं काय होत असते? डोळ्यांची उघडझाप होत असते. आणि नागामुळं काय होतो? ढेकर येत असतो. तर हे 5 उपप्राण आहेत. आणि प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. प्राण हृदयस्थानामध्ये राहतो. 21,600 श्वासोच्छवासाची क्रिया घडत असते. आणि हा जो अपान वायू आहे तर हा गुदस्थानात राहतो आणि मल आणि मूत्र विसर्जन करत असतो. समान नावाचा वायू नाभिस्थानामध्ये राहतो आणि नाडीद्वारा अन्नरसाचा संपूर्ण शरीरामध्ये ती वाटप करत असते. हे माल वाहणारे थे वाटप करणारे. आणि हा जो उदान नावाचा वायू आहे तो कंठस्थानामध्ये राहतो आणि या कंठस्थानामध्ये राहून अन्न आणि पाण्याची विभागणी करतो आणि याच्यामुळं उचकी लागते आणि स्वप्न पडत असते. हिता नावाची कंठामध्ये काय आहे? एका डोक्याच्या एका केसाच्या 1000व्या भागा इतकी सूक्ष्म ही हिता नावाची नाडी आणि तिच्यामुळं स्वप्न पडतं. आलं ध्यान? हां. आता व्यान नावाचा वायू सर्व अंगामध्ये राहतो आणि सांध्याची हालचाल करतो, मागं पुढं होते ती सांधे. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे
न च प्राण संजनो नवय पंचवायू. पंचप्राण मी नाही, ते उपप्राण सुद्धा आपण नाही. नवा सप्तधातू. सप्तधातूमध्ये काय आलेलं आहे? तर याच्यामध्ये रस आहे, रक्त आहे, मांस आहे, हाडं आहेत, वीर्य आहे, त्वचा आहे आणि मज्जा संस्था. हे रक्ताभिसरण संस्था ह्या शरीरामध्ये संस्था आहेत बरं का. आपल्याला वाटतं इकडेच संस्था आहेत बहुउद्देशीय, इकडे सुद्धा बहुउद्देशीय संस्था कार्यरत आहेत. म्हणून मज्जा संस्था ही संस्था आहे आणि या संस्थेला कळत नाही हे आपल्याला कळतं. म्हणून ह्या मी नाहीत. भगवान शंकराचार्य सांगतात नवा सप्तधातू नवा पंचकोशा. पंचकोश सुद्धा नाही आहे. स्थूल शरीर अन्नमय कोश आहे. हे प्राण कर्मेंद्रिय हे काय आहेत? हे रजोगुणाचे आहेत. म्हणून हे प्राणमय कोश आहे. आणि ज्ञानेंद्रिय आणि मन असलं की ते मनोमय कोश आहे. त्याच्यामध्ये संकल्प विकल्प व्हायला लागला. आणि ज्ञानेंद्रिय आणि अंतक बुद्धी असली की हा विज्ञानमय कोश आहे. इथं निश्चय व्हायला लागला. आणि ह्या सगळ्या पदार्थांचा जिथं अभाव आहे त्या झोपेमध्ये सुद्धा आनंदाची एक अनुभूती आहे. ती अनुभूती सुद्धा एक कोश आहे. त्याला आनंदमय कोश म्हटलेला आहे. आणि त्या आनंदाला सुद्धा प्रकाशन करणारे आपण कसे आहोत? सच्चित आनंद रूप परमात्मा आहोत. म्हणून इथं जगद्गुरु शंकराचार्य सांगतात न वाक्पाणिपादो न चोपस्थ वायू चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. न वाक म्हणजे मी वाणी नाही, हात नाही, पाय नाही, उपस्थ नाही, गुद नाही, हे कर्मेंद्रिय सुद्धा मी नाही, तर मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी सच्चित आणि आनंद रूप परमात्मा आहे. अशी आपली स्वतःची ओळख आहे. हे संतांनी दिलेलं आपल्याला आय कार्ड आहे. सरकारनं तुम्हाला आधार कार्ड दिलेलं आहे आणि संतांनी तुम्हाला हे कार्ड दिलेलं आहे. ही तुमची ओळखपत्र आहे, ही तुमची पहचान. म्हणून जाने वालो जरा मुड़के देखो इधर, जिसने सबको रचा उसकी पहचान हूँ मैं. म्हणजे कोणी रचलं हे देवाला? हे संपूर्ण विश्व कोणी रचलेलं आहे? ईश्वरानं रचलेलं. आणि त्याचीच एक पहचान म्हणजे ओळख की मी कोणाचा आहे? देवाचा आहे. आणि देव माझा आहे. देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. म्हणून आपण कोणाचे आहोत? देवाचे आहोत. मग आपण जातीचे आहोत का, कुळाचे आहोत का, अज्ञानाचे आहोत का, पाप पुण्याचे आहोत का, सुखदुःखाचे आहोत? कोणाचे आहोत? का जावयाचे आहोत का सासऱ्याचे आहोत? आहे तरी कोणाचे? ना आपण अज्ञानाचे आहोत, ना पाप पुण्याचे आहोत, ना सुखदुःखाचे आहोत. आपण कोणाचे आहोत? देवाचे. नाही, देवच आपण आहोत. इथपर्यंत आपल्या बुद्धीचा आपल्याला वापर करून घेता येतो. आणि ही बुद्धी याच्यासाठीच आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून या बुद्धीनं परमात्मा आत्मरूपानं कळायला पाहिजे, तरच बुद्धीचं काय आहे? वैभव आहे. म्हणून नाहीतर जय अव्हाटली असता बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. ही बुद्धीच काय झाली? आडरानात शिरली. अव्हाटली म्हणजे हिनं लाईन सोडली. आता लेकरा आईला आई वडिलाला वाटतं लेकरू लाईनीला लागन, पण ते पटरी खाली उतरल्यावर कशाची लाईन येते? लाईनच बिघडली ना. आता त्याला लाईनीवर येण्यासाठी काय करावं लागन? म्हणून ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा, सुमन सुगंधू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. तुम्ही निश्चळ परमात्मा आहात. कारण तुम्हाला कुठल्याच यांच्या तत्वाचा स्पर्श होत नाही, यांच्या मृत्यूचा रंग तुम्हाला चढत नाही. हे सगळे मरणारे आहेत, विकारी आहेत, आकारवान आहेत. याचा अर्थ कसा आहे? विकारी आहेत, हे नष्ट होणारे आहेत. आणि हे नष्ट होणारे असल्यामुळं हे मरणारे आहेत. आणि याच्या मृत्यूचा रंग तुम्हाला चढत नाही, कारण हे मरून तुम्ही शिल्लक राहता.
यांचं मरण तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहता. म्हणून जीव न देखे मरण, धरी नवी सांडी जीर्ण, संचित प्रमाण भोगी शुभ अशुभाचे. म्हणून शुभ आणि अशुभाचे कर्मफल हा जीव भोगत यायला लागला, पण हा कधी मरत नाही. आत्ता आपण रात्रीला दिवसाचं मरण पाहायला लागलो. जागृतीमध्ये आपण स्वप्न सुषुप्तीचं मरण पाहतो, स्वप्नामध्ये आपण जागृती आणि झोपेचं मरण पाहतो, झोपेमध्ये आपण जागृती आणि स्वप्नाचं मरण पाहतो, सुखामध्ये दुःखाचं, दुःखामध्ये सुखाचं मरण पाहायला लागलो, बालपणामध्ये तारुण्याचं मरण पाहतो, तारुण्यामध्ये बालपणाचं मरण पाहायला लागलो का नाही बोला? पाहायला लागलो ना. म्हणजे जीव न देखे मरण, हे कोणाचं न देखे मरण? स्वतःचं न देखे मरण. बाकीच्याचं पाहायला लागला तो मरण. दुसऱ्याचं मरण पाहिलोत ना आपण, जाणायलो. मान मरून पाहायलो का न मरून? न मरून. आणि न मरणं तर प्रत्येकाला आवडायला लागलं. न मरणे निर्विवाद जगा पडी, याच्यात काहीच वाद नाही की प्रत्येकाला न मरणं आवडतं, पण कुणी त्याला उल्लेख करायला तयार नाही की मला असं आवडतं आणि हे कुठं भेटन. कधी तुम्ही अशी फरमाईश केली? नाही तर करा ना तुम्ही लोकसभेत, राज्यसभेत, तिथं न्या, हे पास करा कायदा की आम्हाला काय पाहिजे? न मरणं पाहिजे. है कोई ऐसा मुर्शद मौला जो तन में खुदा दिखावेगा, है कोई ऐसा जो 52 हरफ के मायने बताकर भेद भ्रम को मिटावेगा. आमच्या अंतकरणामध्ये जो भ्रम आहे ना, तो निवारण करून आम्हाला डायरेक्ट तू न मरणार आहे असं समजून सांगणार आहे का कोणी? तर या, नाही तर येऊत नका. कारण संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आम्हाला कोणता दिवाळी आणि कोणता दसरा आहे? संत येतात, आणि संत आले म्हणजे काय होत असतं? तिथं भ्रम राहत नसतो. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेतूच असा आहे की तुम्ही विठ्ठल स्वरूप परमात्मा आहात, असं तुम्हाला स्पष्ट बोध करून देण्यात ते पटाईत आहेत. म्हणून जय जय ओ शुद्धे. सद्गुरू कसे आहात? शुद्ध आहेत. उदारे प्रसिद्धे, उदारतेमध्ये ते प्रसिद्ध आहेत. अनव्रत आनंदे वर्षती. अनाव्रत म्हणजे कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता तुम्ही न मरणारे परमात्मा आहात असा ज्ञान अमृताचा तुमच्यावर वर्षाव अखंड करतात. असे माझे सद्गुरू कसे आहेत? उदार आहेत. असं सद्गुरूचं लक्षण आहे बरं. म्हणून सद्गुरू काय करत असतात? आपल्या ठिकाणी असलेली जी अंतकरणात भ्रांती आहे ते विवेकानं दूर करायला लावतात. जया चेनी वाक्य उजेवडे, झाले चित्त निधडे,